एवढं मोठं बॉक्स मी कशाचं घेऊन आली आहे, चला तर तुम्हाला दाखवते। हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। चला तर आता आज आहे ना मस्त नाश्ता बनवणार आहे आणि रोज उपमा पोहे खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, त्यामुळे आज मी ना एकदम झटपट आणि टेस्टी होणारा नाश्ता बनवते आणि जो लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर इथे मी ना रवा घेतलाय, अंदाजे 250 ग्राम रवा घेतलाय मी। तुम्हाला वाटलं तर तुम्ही एका वाटीच्या मापाने मोजून घ्या। तर 1 वाटी रवा घ्यायचा, त्यामध्ये अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी असं टाकून सर्व काही मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे खूप जास्त पातळ करायचं नाहीये, तर असं घट्टसर मिश्रण झालं पाहिजे। आता हे ना 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं, यावरती झाकण ठेवायचं। तोपर्यंत इथे मी 8-10 दिवसाची साय साठवलेली आहे ती काढली, तर मला आहे ना साजूक तूप करायचंय। तर मी रोज गाईचंच दूध घेत असते 1 लिटर, त्यावरची रोज थोडी थोडी साय काढल्यानंतर 8-10 दिवसात हा डब्बा भरतो माझा। डब्बा भरल्यानंतर लगेच मी याचं आहे ना तूप करून टाकते, खूप दिवस मी साय ठेवत नाही फ्रीजमध्ये। तर सर्व काही साय ना मी मोठ्या ज्युसरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। तर ह्या भांड्यामध्ये ना पटकन लोणी तयार होतं आणि खूप वेळ पण लागत नाही तूप बनवायला। तर एकदम आपल्याला शुद्ध गाईचं तूप मिळतं, म्हणजे गावरान तूप जे आपण घरगुती बनवतो ना ते। तर आता हे सर्व काही मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं, पण नेमकी ना लाईट गेलेली होती आणि मला माहीत नव्हतं। तर म्हटलं चला आता हे असंच ठेवू, लाईट आल्यानंतर मग याला फिरवून घेऊ, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेतली। तर इथे मी एका प्लेटमध्ये सर्व भाज्या आहे ना एकदम अशा मस्त बारीक कट करून घेतल्या, गाजर थोडंसं किसून घेतलं आणि दुसऱ्या प्लेटमध्ये ही सर्व काही चटणीची तयारी। आणि तोपर्यंत लाईट पण आली, तर म्हटलं चला आता पुन्हा लाईट जाईल तर हे पटकन फिरवून घेऊ। लोणी आणि पाणी सर्व काही एकत्र असं फिरवून घ्यायचं। त्यामध्ये ना पाणी टाकताना थंडच पाणी टाकलंय, थोडंसं जे चिल असतं ना ते टाकायचं, म्हणजे त्यामुळे ना पटकन लोण्याचा गोळा असा वरती येतो। तर हे बघा एकदम छान असा मस्त लोण्याचा गोळा आहे ना असा वरती आलेला आहे। तर हे सर्व काही मी झाऱ्याने काढते, हाताने काढलं ना तर हाताला खूप ते चिटकतं, मग तेलकट तुपकट हात होतात। तर असा झारा किंवा चमचा घ्यायचा, त्याने सर्व काही लोणी मी काढून घेतला आणि पुन्हा त्यामध्ये भरपूर पाणी टाकलं, म्हणजे त्याचा जो कडवटपणा आंबूसपणा असतो तो निघून जाईल। तर स्वच्छ हे पाण्याने लोणी ना धुवून घ्यायचं आणि यातलं पुन्हा हे पाणी सर्व काढून टाकलं। आता शेगडीवरती ही कढई ठेवते आणि कढईमध्येच आता हे लोणी चांगलं असं वितळायला सुरुवात झालेली आहे। साजूक तूप बनवायला जवळपास 20-25 मिनिटं लागतात, कारण हे मंद गॅसवरती करावं लागतं। एवढं मोठं बॉक्स मी कशाचं घेऊन आली आहे, चला तर तुम्हाला दाखवते। तर हे बॉक्स मला आहे ना द इंडस व्हॅली कंपनीकडून आलेलं आहे। यामध्ये भांडी आहे आणि ती काय भांडी आहे नक्कीच तुम्हाला दाखवणार मी। तर चला यामध्ये ना अजून एक छोटा बॉक्स आहे। तर हे ओपन केलेलं आहे, कारण जेव्हा हे बॉक्स आलं ना त्यावेळेस मी आणल्या ते बघितलं होतं, राहुलने पण बघितलं होतं, ओपन केलं होतं, पण मी तुम्हाला आता दाखवते। तर हे ना एकदम छोटीशी नाजूकशी क्यूटशी कढाई। तर ही ना लोखंडी, मला असं वाटतं ब्रांज धातूची असेल शक्यतो, किंवा मग लोखंडी। तर खूप छान आहे। तर याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतेच, एकदम हेवी जड, पण खूप छोटीशी मस्त आहे ना। असं काही पण छोटंसं काहीतरी भाजी वगैरे करायची असली तर मस्त आहे, मला आवडली। आता काही नाही, यामध्ये बॉक्स खूप मोठा आहे, तर याला मी बाजूला ठेवते आणि चला आता यामध्ये काय बघू आपण। तर हे बघा, आता तुम्हाला समजलंच असेल इडली पात्र, तर स्टीलमध्ये आलेले आहे। यामध्ये आपण इडली करू शकतो। तर हे इडली पात्र आहे ना, यामध्ये 2 आलेले आहे, हे 2 आहे। त्यानंतर हे झाकण आहे, झाकण पण खूप छान आहे, मस्त आहे। आणि हे पण एक आलेलं आहे। तर यामध्ये आपण काही पण ढोकळा, कोथिंबीर वडी असं वाफवतो ना, तर त्याच्यासाठी असेल हे। तर हे बघा, हे पण 2 आलेले आहे आणि अजून एक आहे त्यामध्ये। हां, तर ही अशी होलची प्लेट आहे, म्हणजे चाळणे टाईप
तर हे पण आहे, म्हणजे आपण यामध्ये कोथिंबीर वडी किंवा मग मोमोज असं काही पण करू शकतो. तर याचं मटेरियल पण एकदम हेवी आहे, म्हणजे असं जाड आहे, असं पातळ वगैरे नाही आहे, खूप छान आहे हे. आणि हे मोठं भांडं आहे ज्यामध्ये आपण हे सर्व काही ठेवू शकतो. तर हे बघा, हे पण आहे ना खूप मस्त आहे. तर याचं जो म्हणजे स्टील आहे ना, तर एकदम छान असं दणगट आहे, दणगट. हे बघा मस्त आहे ना. तर हे मला नव्हतंच पण आलंय मला, तर खरंच मस्त आहे. आणि हे बघा हँडल पण आहे त्याला, म्हणजे असं उचलू पण शकतो आपण. तर खरंच खूप मस्त आहे. आणि ही कढई खूप छान आहे, खूप जड आहे, तर खूप मस्त आहे, मजेची, क्यूट. तर ही कढई आणि हे मला त्या बॉक्समध्ये आलेले आहे. तरी मी आता घासून धुवून घेते. मस्त आहे ना भांडी, तुम्हाला पण आवडली असेल. तर आता बऱ्याच टाइम म्हणतील प्रमोशन आहे, ॲड करताय, पण कंपनीने मला ही भांडी ना फ्रीमध्ये पाठवली आहे. याचे काही मी पैसे वगैरे घेतलेले नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जे आहे ते सांगितलं. पण भांडी छान आहे, आपण वापरू शकतो आणि दणगट आहे, म्हणजे अशी पातळ वगैरे नाही आहे. तर चला म्हटलं आपण यूज करू. आणि माझ्याकडे नव्हतीच, तर मग मला पण आवडलं. इथे मी साजूक तूप बनवते, तर ते थोडंसं होतंय, अजून वेळ लागेला 5-10 मिनिटं. एकदम मंद आचेवरती साजूक तूप आहे ना उकळू द्यायचं. सर्व भांडी घासून स्वच्छ धुवून घेतली, कारण कोणतीही भांडी आणल्यानंतर आपण पहिली ती स्वच्छ धुवायची, त्यानंतरच वापरायची. तर आता इथे मी ना रवा भिजत ठेवलेला होता, जवळपास 15 मिनिटं झाली मला. 15 मिनिटामध्ये रवा छान मस्त असा भिजला आहे. दही आणि पाणी रव्यामध्ये ॲब्झॉर्ब झालं आहे. तर हे सर्व काही असं छान मस्त भिजल्यामुळे ना इडली एकदम सॉफ्ट होते. तर आता यामध्ये ना अजून पाणी ॲड करायचं आहे. सुरुवातीला खूप जास्त पाणी टाकायचं नाही, पण नंतर आपल्याला यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी टाकावं लागतं, कारण आपण जशी नॉर्मल इडलीचं बॅटर बनवतो तसंच हे बनवायचं आहे. आता आपण यामध्ये मीठ टाकू, तर चवीनुसार थोडंफार मीठ टाकायचं. आणि ज्या भाज्या मी कट केलेल्या आहे ना त्या भाज्या टाकायच्या. तर भाज्या सर्वच नाही टाकायच्या, जशा तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणेच टाका. आवडत असेल तर थोड्या जास्त टाका, पण मी थोड्या थोड्याच टाकल्या, नाहीतर इडली खाताना भाज्यांची जास्त टेस्ट लागेल. पण तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल तर त्यांच्या इडलीमध्ये भाज्या टाका, म्हणजे मुलं आहे ना इडली तर आवडीने खातात आणि भाज्याही पोटात जातील. तर आता हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं. मिक्स करत असताना थोडं थोडंच पाणी टाकायचं, जसं पाहिजे तसं. आता दुसऱ्या साईडला मी ना फोडणी करते, तर यामध्ये फोडणी पण टाकायची आपल्याला. थोडीफार मोहरी, थोडंसं जिरं आणि बारीक कापलेली हिरवी मिरची टाकायची. कढीपत्त्याची पानं थोडीशी बारीक चुरगळून टाकायची, म्हणजे इडलीमध्ये पानं लागतील, त्यामुळे थोडी बारीक कापली तरी पण चालेल. आता ही फोडणी ना रव्यामध्ये टाकायची, इडलीच्या बॅटरमध्ये, म्हणजे अजून पण आपल्या इडलीला आहे ना छान मस्त टेस्ट येईल. आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकली. एकदम पटकन होते ही इडली, फक्त भाज्या कापायला थोडा वेळ जातो, पण मुलांना खूप आवडेल. नक्की करून बघा तुम्ही. याच बॅटरपासून तुम्ही आप्पे पण करू शकता, सेम प्रोसेस, बाकी काही फरक नाही. याच्यामध्ये फक्त आपल्याला सर्वात शेवटी इनो वापरायचा आहे. आणि शेगडीवरती लोणी पण छान मस्त वितळत होतं, तर यामध्ये मी 2 ते 3 तुळशीची पानं टाकली. मागे मला 2-3 ताईंनी कमेंट करून सांगितलं होतं की साजूक तूप करताना तुळशीची पानं टाका, म्हणून मी टाकली. आता इकडे मी सर्व भांडी घासून ठेवलेली होती, ती पण कोरडी स्वच्छ पुसून घेते. तर 2च पात्र आहे ना इडलीचे, दोन्ही पुसून घेतले. आणि हे भांडं आहे, तर यामध्ये थोडंसं खाली पाणी टाकायचं आपल्याला. पाणी उकळेपर्यंत आपण इडली पात्रामध्ये हे बॅटर पण टाकून घेऊ, पण त्याआधी सर्वात शेवटी आपल्याला इनो टाकायचं आहे. तर मी 250 ग्रॅम रवा घेतला होता, त्यासाठी ना पूर्ण 1 पाऊच टाकलं, वापरलं इथे. आणि एकाच दिशेने हे आपल्याला सारखंसं फिरवून घ्यायचं आहे. तर खूप छान अशी मस्त सॉफ्ट इडली होते. इनो नसेल वापरायचं तुम्हाला तर या ठिकाणी तुम्ही खायचं सोडा खार पण वापरू शकता. लगेच आता हे बॅटर आपल्याला इडली पात्रामध्ये टाकायचं आहे. त्यापूर्वी इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडली त्याला चिटकणार नाही. आणि टाकताना थोडं थोडं टाकायचं, पण मी सुरुवातीला थोडं जास्त टाकलं ना, पण ते नंतर तुम्हाला दाखवते मी काय झालं त्याचं. कोणतीही गोष्ट आपण पहिल्यांदा करत असताना काहीतरी चुकी होतेच, तसं माझंही झालं. आता शेगडीवरती इथे मी साजूक तूप करत ठेवलेलं होतं, ते पण झालं. तर शेगडी बंद करून टाकते. आणि दुसऱ्या शेगडीवरती या भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं, तर पाण्याला पण हलकीशी उकळी आली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच हे इडली पात्र त्यामध्ये ठेवायचं. तर आता 2 भरलेले आहे, तर मी एकावर एक असे दोन्ही पण ठेवले. आणि यावरती झाकण ठेवायचं. जवळपास 7-8 मिनटं याला आहे ना फुल फ्लेमवरती होऊ द्यायचं, म्हणजे वाफू द्यायचं. आता आहे ना आपल्याला चटणी बनवायची आहे इडली सोबतची. तर इथं मिक्सरचं भांडं घेतलंय मी, त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे, थोडासा लसूण टाकते,
थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि खोबरं थोडंसं, फुटाण्याच्या डाळ्या, यामध्ये थोडीशी शेंगदाणे टाकते मी, थोडीशी साखर टाकायची, थोडंसं मीठ. आता हे मिक्सरला ना पाणी टाकून थोडंसं फिरवून घेऊ. ही चटणी पण आहे ना खूप झटपट होते आणि खूप टेस्टी लागली. तर चटणीमध्ये ना दही टाकायची मी विसरली, म्हणून थोडंसं आता यामध्ये दही ॲड करते, 2 चमचे. दही खूप आंबट पण नसावं. दही टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तर मी मिक्सरलाच फिरवलं आणि ही चटणी आपण मेदूवडा, इडली, आप्पे, पराठे कशासोबत पण खाऊ शकतो. चटणीला आता आपल्याला फोडणी पण द्यायची आहे. तर सर्व काही चटणी मी ना भांड्यात काढून घेतली आणि थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये पाणी ॲड करते, कारण खूप जास्त घट्ट पण नाही ठेवायची, मला थोडीशी पातळ लागते आहे. त्यामुळे मग मी यामध्ये ना थोडं पाणी ॲड केलं. तर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यावरती फोडणी टाकायची. 7-8 मिनटं झाले. आता मी ना झाकण काढून बघते. तर इथं बघू शकता तुम्ही, आपली इडली एकदम छान मस्त अशी फुगली आहे. तर मी आता आहे ना शेगडी बंद करते, हे काढून घेते. खालच्या थोड्याशा आहे ना दबल्या गेल्या आहे, कारण खूप जास्त त्या फुगल्या आहे ना, त्यामुळे थोडंसं पीठ जास्त झालं माझ्याकडून. आता मी पुढच्या वेळेस थोडं कमी टाकते खालच्या भांड्यात. आता इथे चटणीला फोडणी देण्यासाठी पुन्हा मी छोटीशी लोखंडी कढई ठेवलेली शेगडीवरती, त्यामध्ये तेल टाकलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग टाकला आणि हे सर्व काही आता आहे ना चटणीवर टाकायचं. यामध्ये हिरवी मिरची नाही टाकली, कारण ऑलरेडी आपण चटणीमध्ये हिरवी मिरची वाटलेली होती त्यामुळे. तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर इतकी छान मस्त चटणी दिसते, तर नक्की करून बघा तुम्ही. ते बघा एकदम इझिली निघाली आहे आणि इडली गरम गरमच आहे, तरी पण मी तुम्हाला एक तोडून दाखवते. इतकी सॉफ्ट झालेली मध्ये, हे बघा तुम्ही बघू शकता. बाहेर मशीनचा आवाज आहे पण तरी मी तुम्हाला दाखवते. बघा एकदम अशी जाळीदार झालेली आहे, सॉफ्ट झालेली आहे. तर ह्या इडल्या मी ना काढून घेते. इडलीसाठी रवा वापरताना शक्यतो जाड रवा वापरा, म्हणजे इडली छान होईल. आता मी पुन्हा भांड्याला तेल लावलं आणि त्यामध्ये इडलीचं बॅटर टाकलं, पण यावेळेस मी पिठेना एकदम कमी कमी टाकलं, म्हणजे मगाच्या सारखं होणार नाही. कारण खालच्या इडल्या ना त्यांना फुगायला जागाच नव्हती, त्यामुळे त्या थोड्याशा दबल्या गेल्या होत्या ना, त्यामुळे मग मी पुन्हा इडलीचं पीठ भरताना थोडं थोडंसं टाकलं त्यामध्ये आणि झाकण लावून पुन्हा 7 ते 8 मिनटं आता यालाही होऊ देणार आहे. फुल फ्लेमवरतीच होऊ द्यायच्या. त्यानंतर माझं हे तूप पण 5-1 मिनटं झाले, थंड झाले. आता हे पण आहे ना गाळणीने गाळून घ्यायचं एखाद्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये. आणि चाळणीमध्ये जी बेरी येते ना, तर त्या बेरीमध्ये थोडीशी साखर टाकून खायची, खूप भारी लागते, मला खूप आवडते. आणि हे सर्व काही तूप आहे ना छान थोडं थंड होऊ द्यायचं, नंतर मग झाकण लावून ठेवायचं. तर हे बघा एकदम छान असा मस्त पिवळा धम्मक रंग आलेला आहे साजूक तुपाला. तर हे घरगुती तूप अशा प्रकारे मी बनवलं. आता इथे दुसरी बॅच पण माझी झालेली आहे आणि दुसऱ्यांदा मी इडली करताना त्यावरती थोडेसे काजू टाकले होते, म्हणजे डेकोरेट केलं चांगलं दिसावं यासाठी. आणि खूप मस्त झालं आहे. खालच्या इडल्या पण मस्त झालेल्या आहे. तर ह्या थोड्या आता थंड करून घेईल, त्यानंतर सर्व काढून घेईल एका प्लेटमध्ये. तर अशा प्रकारे आज मी ह्या नवीन भांड्यामध्ये इडली बनवली. आणि ही भांडी जर तुम्हाला आवडली असेल, ऑर्डर करायची असेल, तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. चला आता राहुल दादासाठी मस्त प्लेट भरली आहे आणि तो बघून खुश होईल. झालं का? झाली. दिसायला तर एकदम भारी दिसतंय. खाऊन पण सांग आता कशी झाली. काजू पण टाकले. अरे थोडेफार असं डेकोरेट करायला टाकले होते 2-3. एक नंबर आहे, भारी. नुसती इडली खाऊन बघ ना कशी लागते. टेस्टी झाली का? बरं लागते, मस्त लागते ना. अशा रव्याची का? हा. सगळ्या मावशींना, ताईंना, काकांना, दादांना, मामांना, आजींना, बाबांना, सगळ्यांना गुड आफ्टरनून. 11-12 वाजले म्हणून, दुपार झाली म्हणून. ठीक आहे ठीक आहे, घे खाऊन चाल. आता आहे ना
राहुलला आणि मिस्टरांना दोघांना पण इडली केलेली आहे. मिस्टरांना पण देते मी खायला आणि त्यानंतर बरीच काम आहे ते आवरते. परत आज प्रदोष पण आहे तर प्रदोषची पूजा पण मांडायची मला. तर इथेच मी पूजा मांडणार आहे. चला. संध्याकाळच्या वेळेला मी प्रदोष पूजेची मांडणी केली आणि आज पूजेची मांडणी करताना तुम्हाला काही शेअर केलं नाही पण तुम्हाला थोडीफार माहिती देते. प्रदोष पूजा मांडत असताना इथे ना 5 तांदळाच्या राशी मांडलेल्या आहे मी. त्या आहे ना शिवगणांच्या असतात तर त्या मांडाव्या लागतात आणि पिंडीसमोर पण 1 तांदळाची राशी मांडायची नंदी म्हणून. तर अशा प्रकारे मी ही पूजा मांडलेली आहे आणि आज आहे ना सर्व काही व्हाईटच फुलं वाहिली. प्रदोषला आहे ना व्हाईट फुल वाहिलेलं चांगलं असतं. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत उद्याच्या नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.